नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टविषयी माहिती घेणार आहोत. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट म्हणजे काय, तर पाण्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, प्रेशर एनर्जी यांचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. तर बा पाण्यामध्ये खूप एनर्जी आहे आणि आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज काय, कारण सध्या आपण जे काही कोळसा जाळतोय, कोळसा जाळल्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड तयार होतोय आणि त्याचबरोबर त्याच्या राख पण तयार होते. त्यामुळं हवेचं, पाण्याचं आणि मातीचं प्रदूषण भयानक होतं. त्यानंतर आपण न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचा जर विचार केला तर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट बाहेर पडतं, हे वेस्ट सध्या त्याचं काय करायचं नाही की याच्याबद्दल अजून पण आपल्याकडं असं निश्चित असं उत्तर नाही आहे. आणि गॅस पॉवर प्लॅन्ट जे आहेत तर त्यातून प्रदूषण कमी होतं, परंतु असं नाही की 100% कमी होत नाही. तर गॅस पॉवर प्लॅन्टमधून सुद्धा प्रदूषण होतं. तर असा कुठला सोर्स आहे की जो एकदम क्लीन सोर्स आहे, तर त्यामध्ये एक येतो, तो म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमधून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, म्हणजे पाण्याचं प्रदूषण होत नाही, हवेचं प्रदूषण होत नाही. तर ह्या हायड्रो पॉवर प्लॅन्टबद्दल आपण सविस्तर आज माहिती घेऊ. तर पाण्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे म्हणजे कसं की जे वाहतं पाणी आहे, त्या वाहत्या पाण्यामध्ये तुमची घरं वाहू शकतात, बिल्डिंग पडू शकतात, म्हणजे खूप मोठमोठे ना अगदी डोंगर पडू शकतात खाली, एवढी पाण्यामध्ये पॉवर आहे. तर ही जी पॉवर आहे ही माणसाला माहिती होती आधीच. ही पॉवर फक्त आपल्याला काय करायची, फक्त आपल्या चांगल्या कामासाठी वापरायची. तर यासाठी आपल्याला टर्बाईनची गरज आहे. तर हे टर्बाईन माणसाने बनवले, 2 प्रकारचे टर्बाईन बनवलेत. त्यामध्ये एक आहे रिॲक्शन टर्बाईन आणि दुसरं आहे इम्पल्स टर्बाईन. तर रिॲक्शन टर्बाईनमध्ये एकूण 7 प्रकारचे टर्बाईन आहेत तर त्यामध्ये कोणते, तर प्रोपेलर टर्बाईन, बल्ब टर्बाईन, स्टॅप फ्लो टर्बाईन, ट्यूब टर्बाईन, कायनेटिक टर्बाईन. तर हे टर्बाईन जे आहेत हे कमी प्रमाणात वापरतो, थोडक्यात खूप त्याचं प्रमाण कमी वापरण्याचं. परंतु रिॲक्शन टर्बाईनमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे 2 टर्बाईन आहेत, ते म्हणजे आहे केप्लान टर्बाईन आणि दुसरं आहे फ्रान्सिस टर्बाईन. हे खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरतो आणि जवळजवळ जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या 2 पैकी कुठलं तरी एक दिसेल. आणि आता दुसरा जो प्रकार आहे इम्पल्स टर्बाईन. तर इम्पल्स टर्बाईनमध्ये क्रॉस फ्लो टर्बाईन आहे, हे पण खूप आपण कमी वापरतो, परंतु सगळ्यात जास्त वापरलं जातं ते पेल्टन टर्बाईन. हे जे 3 टर्बाईन आहेत त्याच्यामध्ये कोणते आहेत, केप्लान टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन आणि पेल्टन टर्बाईन. तर हे जे टर्बाईन आहेत हे जवळजवळ हायड्रो डॅम जर असेल तर त्या ठिकाणी हे 3पैकी कुठलं तरी एक सापडेल किंवा 3चे 3 पण सापडतील. ठीक आहे. तर हे खूप मोठ्या प्रमाणात हे 3 टर्बाईन वापरले जातात. त्यांचं असं असते की यांची इफिशियन्सी जी आहे ती 90 ते 95% आहे. कारण पाण्यामध्ये जी काही प्रेशर एनर्जी, त्या प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जीचा वापर करून हे टर्बाईन मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच काय, तर रोटेशन मोशन किंवा लिनियर मोशन याला म्हणतात मेकॅनिकल एनर्जी. तर या एनर्जीमध्ये हे टर्बाईन प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं रूपांतर करतं. तर आपल्याकडे मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. मेकॅनिकल एनर्जी कशासाठी पाहिजे, तर आपल्याला जो जनरेटर फिरवायचा आहे त्याला मेकॅनिकल एनर्जी पाहिजे, म्हणजे रोटेशनल एनर्जी जी असते ती म्हणजे मेकॅनिकल एनर्जी पाहिजे आपल्याला, कारण जनरेटर जर फिरला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाही. तर हे जे टर्बाईन आहेत हे खूप छान पद्धतीने मेकॅनिकल एनर्जी तयार करून देतात. म्हणजे तुमच्या डॅममध्ये जर समजा 100% एनर्जी असेल तर त्यातली 90 ते 95% एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये मिळते. म्हणजे हे जे टर्बाईन आहेत हे खूप इफिशियंट आहेत. आणि आता पाण्याची कुठली केमिस्ट्री चेंज होणार नाही, कारण डॅममध्ये जे पाणी आहे तेच फक्त टर्बाईनमधून बाहेर आलेले आहे, कुठल्याही प्रकारची केमिस्ट्री चेंज नाही झालेली. यामुळे फायदा काय, तर हे पाणी जसंच्या तसं आपण शेतीसाठी वापरू शकतो, उद्योगधंद्यासाठी वापरू शकतो आणि पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. कारण पाणीच काही बदल नाही झालेला, पाणीच राहिलेलं आहे. तर हा फायदा आहे हायड्रो डॅमचा. आणि हायड्रो डॅमचा अजून एक फायदा आहे की दरवर्षी पाऊस पडतो. दरवर्षी पाऊस पडल्यानंतर जे डॅम आता थोडंसं डिस्चार्ज झालेलं आहे पुन्हा रिचार्ज होतं, म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली पॉवर मिळत राहते. कारण काही नद्या अशा आहेत की ज्या 12 महिने वाहत असतात. अशा नद्यांवर जर आपण पॉवर प्लॅन्ट उभारले तर आपल्याला
12ही महिने 24 तास आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. आणि भारतात अशी खूप डॅम आहेत की जे 12ही महिने इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. आता भारतामध्ये टोटल डॅमचा जर विचार केला तर भारतामध्ये 5701 डॅम आहेत. तर त्या डॅमपैकी फक्त 197 डॅमवर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. 5701 आणि 197. तर हा जर थोडंसं विचित्र वाटत नाही का तुम्हाला? कारण आपले डॅममध्ये जी पॉवर आहे ती तर 100% असणार, असं कुठलाही डॅम जर घेतलं तरी. आणि हे जे टर्बाईन आहे ह्यांची इफिशियन्सी 90 ते 95% आहे. मग आपण इलेक्ट्रिसिटी सर्व डॅमवर का नाही तयार करत? कारण त्याचं जे मूळ आहे ते ह्या टर्बाईनमध्येच आहे. म्हणजे कसं आहे की एक चांगली गोष्ट असते ती एक थोडीशी वाईट पण गोष्ट असते. तसं टर्बाईनची एक थोडीशी वीक पॉईंट पण आहे. काय आहे वीक पॉईंट? तर ह्या टर्बाईनला प्रेशर लागतो. कारण प्रेशर कशामुळे तयार होतो? तर उंचीनुसार. जसजशी धरणाची उंची वाढत जाते, म्हणजे त्यामध्ये पाण्याची उंची वाढत जाते, तसतसा पाण्याचा जो प्रेशर आहे तो खाल्ल्या बॉटमवर जास्त असतो. मग जास्त उंचीचं धरण असणार आहे तर त्याच्या बॉटमवर कसं असणार आहे? जास्त प्रेशर असणार आहे. कमी उंचीच्या धरणावर कमी प्रेशर असणार आहे. मग हे जे टर्बाईन आहेत ह्या टर्बाईनला लागतं प्रेशर. तर जे जास्त धरणाची उंची आहे तिथं जास्त प्रेशर असणार आहे. मग त्या ठिकाणी वापरलं जातं पेल्टन टर्बाईन. कारण ह्या पेल्टन टर्बाईनचं वैशिष्ट्य असं आहे की कमी पाण्यावर जादा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. त्यासाठी पण प्रेशर जादा लागतो. ठीक आहे. जे मीडियम उंची जी असते तर ती मीडियम उंचीवर आपण वापरतो फ्रान्सिस टर्बाईन. आणि जे सगळ्यात कमी उंचीचं धरण आहे, पण कमी उंचीचं म्हणजे किती? 10 मीटरपेक्षा जास्त, 10 मीटरच्या खाली नको आहे, तर त्यामध्ये वापरलं जातं कॅप्लान टर्बाईन. तर 10 मीटरपेक्षा जर कमी जर धरण असेल तर त्या धरणातून जे पाण्याचा डिस्चार्ज आहे तो खूप वाढत जातो. म्हणजे कॅप्लान टर्बाईन जरी कमी उंचीचं असलं, मॅक्झिमम 30, 35, 40 ते 30 ते 75 मीटरच्या आसपास हे कॅप्लान टर्बाईन चांगलं काम करतं. पण त्याच्यापेक्षा जर कमी उंची करत गेलं तुम्ही तर काय होणार आहे? पाण्याचा डिस्चार्ज रेट वाढत जाणार आहे. म्हणजे पाणी जास्त धरणातून बाहेर खाली जाणार आणि इलेक्ट्रिसिटी पण मिळणार नाही. तर काही सेन्स नाही बनत ना. कारण जर समजा छोटं धरण आहे, भारतामध्ये समजा 5700 डॅम हे आपल्या नावाला डॅम आहेत, म्हणजे काय मोठे डॅम नाही, छोटे डॅम आहेत. यातलं जर पाणी 2-3 महिन्यात जर खाली होत असेल तर मग इलेक्ट्रिसिटी तयार करून फायदा काय त्याचा आपल्याला? कारण आपण डॅम कशासाठी बांधलेला आहे की त्यातून वर्षभर आपल्याला पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी पाणी मिळेल. त्यातून उरलेलं पाणी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरतो. आणि हे जर 2-3 महिन्यात जर इलेक्ट्रिसिटी तयार करण्याच्या नादामध्ये आपण पाणी सगळं संपून टाकत असेल तर मग आपण हे पॉवर प्लॅन्ट आपण नाही टाकू शकत. म्हणून भारतामध्ये नाही, जगामध्ये कुठे जा, सर्वच धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार केली जात नाही. तर हे जे धरणं आहेत ह्या धरणांमधून ही हायड्रो इलेक्ट्रिसिटी जी आहे ही एकदम क्लीन एनर्जी सोर्स आहे. यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु याचे काही तोटे पण आहेत. काय तोटे आहेत पहा? तर यामध्ये ज्या ठिकाणी धरण बांधलेले आहे त्या ठिकाणी भयानक बर्बादी होते. कारण आपण सरळ तो जो एरिया आहे तो पाण्याखाली घालतोय. त्यामुळं त्या ठिकाणी असलेले जे काही जीवसृष्टी आहे ती जीवसृष्टी त्या परिसरातली धोक्यात येते. कारण आपण तो सरळ एरिया पाण्याखाली घालतोय. त्यानंतर माणसांची होणारे वादात पहा. यामध्ये काय केलं जातं पहा की सरकारकडून त्यांना ती जमीनच्या बदल्यात दुसरी जमीन दिली जाते, कागदोपत्री फक्त. प्रत्यक्षात काय मिळत नाही. त्यावेळेला ती जे काही पैसे पण देतात ते पैशावर तेवढी जमीन ते विकत घेऊ शकत नाही दुसरीकडं. आणि एका गावामध्ये स्टेबल झालेल्या व्यक्ती दुसऱ्या गावामध्ये तेवढा स्टेबल होण्याची गॅरंटी नसते. त्यामुळे माणसांची वाताहत होते. त्यानंतर पहा, संस्कृती आपण पाण्याखाली घालतो. ती गावं, त्या ठिकाणची मंदिरं, त्या ठिकाणचे वाडे, त्या ठिकाणची पूर्णपणे जे काही पूर्वीच्या काळापासून आलेली जी काही समृद्ध संस्कृती आहे ही आपण सरळ पाण्याखाली घालतो. कधी उन्हाळ्यामध्ये आपण पाणी खाली गेल्यानंतर ती जुनी जी काय सुंदर जी मंदिरं आहेत ही मंदिरं पाण्याच्या खाली गेल्यामुळे आपल्याला दिसू लागतात. तर त्यावेळेचं जे काय आर्किटेक्चर आहे ना, हे अप्रतिम आर्किटेक्चर आपण पाण्याखाली घातलेलं आहे. म्हणजे आपण आपली संस्कृती बुडवलेली आहे. शिवाय जे डॅम त्या ठिकाणी बांधलेले आहे म्हणजे आपल्याला जागा पण लागते. एवढी किमती जमीन आपण पाण्याखाली घालतो. त्याचबरोबर पहा, जर आपण सकाळ एखाद्या नदीमध्ये जर अंघोळ करायला जर गेलो, त्या ठिकाणी जर वाहतं पाणी असेल ना तर ते खूप थंड असतं. परंतु जर शांत असतं ज्या ठिकाणी पाणी, त्या पाण्यामध्ये जर तुम्ही अंघोळ जर केली ना तर ते पाणी गरम असतं.
कारण जे शांत पाणी आहे ते जास्त हीट ॲब्झॉर्ब करतं सूर्याकडून आलेले, आणि जे वाहतं पाणी असतं ते कमी ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे काय होतं की जे वाहत्या पाण्याच्या तुलनेत जे शांत राहिलेलं पाणी आहे ते जास्त बाष्पीभवन होतं, आणि धरणामध्ये तर शांत पाणी आहे. त्यामुळं वाहत्या पाण्यापेक्षा डॅममधलं जे पाणी आहे त्याचे खूप वेगाने बाष्पीभवन होतं. त्यामुळं बरंचसं पाणी हे हवेत उडून जातं. परिणाम काय होतो माहिती आहे का? नद्या संपतात. नद्याच राहिल्या नाहीत सध्या आता, कारण आपण जवळजवळ प्रत्येक नद्यांवर धरण बांधलेलं आहे. परिणाम काय झाला की जे नदीचं पाणी जे काही वाहतं पाणी होतं, त्या वाहत्या पाण्यामधून जास्त काही आपण त्याचं बाष्पीभवन जादा होत नव्हतं. काही 12 महिने वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या आता डॅम बांधल्यामुळं कोरड्या पडलेल्या आहेत. चीनमधून वाहत येणारी सगळ्यात मोठी नदी, आपल्या भारतातली सगळ्यात मोठी नदी ती म्हणजे ब्रह्मपुत्रा, की चीन सांगत होतं की ही कधीही सुकणार नाही. तर त्यावर 3 गॉर्जेस डॅम बांधला, आणि ही मोठी नदी, सगळ्यात जास्त पाणी असलेली नदी ही सुकवली. तुम्ही विचार करा की एवढी मोठी नदी आपण कोरडी पाडू शकतो. ते छोट्या नद्यांचं काय? छोट्या नद्या ठेवल्याच नाही, आपण पूर्ण बरबाद करून टाकले इकोसिस्टीम पूर्णपणे. कारण जी नदीच्या पाण्यावर जगणारी जी लोक होती, म्हणजे मासेमारी करणारे वगैरे, ह्यांचं पूर्णपणे धंदाच बंद झाला ना. ज्या ठिकाणी डॅम आहे त्या ठिकाणी मासे आहेत का? हो आहेत. परंतु बाकीच्या गावांचं काय? ज्या गावामध्ये ती लोक उदरनिर्वाह करत होते त्यांचं काय? त्यांचं पूर्णपणे तुम्ही लाईफच बरबाद केली ना, कारण नद्या नष्ट झाल्या. प्लस जे काही नद्यांच्या किनारी इथून पाठीमागचा जो इतिहास जर पाहिला ना, तर बरीचशी संस्कृती ही नद्यांच्या किनारी वसलेली. का वसलेली होती? कारण नद्यांना ज्या वेळेला पूर येतो ना, नद्या काय करतात? सुपीक जमीन घेऊन येतात, म्हणजे सुपीक माती घेऊन येतात. जे गढूळ पाणी असतं ना, त्यामध्ये मातीचे छोटे छोटे कण असतात. तर हे कण नदीचे किनारे आहेत, त्या नदीच्या किनाऱ्यावर ते बसतात. त्यामुळे काय होतं की जे जमिनीची सुपीकता वाढते. आता हे पाणी कुठं जमा होते? डॅममध्ये. तर डॅममध्ये गाळ वाढत चाललेला आहे, आणि गाळ खाली बसतो. मग जी माती आहे ती माती शेतामध्ये साचायच्या ऐवजी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये साचते. परिणाम काय झाला ना? जी शेतीची सुपीकता आहे ती कमी होत गेली, कारण फक्त आपण पाणी देतोय. पाणी महत्त्वाचं नाही, त्यामध्ये असलेले जे काही सेडिमेंट आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि हे सेडिमेंट कुठे बसलेत? धरणाच्या तळात. त्यामुळं जमिनीची सुपीकता कमी झाली, आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे काय? पाणीच नाही प्यायला. कारण सरळ सरळ उन्हाळ्यामध्ये धरणं कोरडे पडतात. ज्या नद्या 12 महिने चालत होत्या आणि 12 महिने सगळ्या लोकांची तहान भागवत होत्या, 12 महिने शेतीला पाणी पुरवत होत्या, त्या नद्यांवर धरणं बांधून आपण उन्हाळ्यात ती कोरडी पाडलेली आहेत. म्हणजे अक्षरशः कोरडी पाडलेली आहेत. धरणात पाणी नाही, नदीमध्ये पण पाणी नाही. परिणाम काय? तर भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो या धरणांमुळं. तर इलेक्ट्रिसिटी मिळते, ग्रीन इलेक्ट्रिसिटी मिळते, हे ओके, काय अडचण नाही. परंतु जर पाणीच नसेल तर आपण इलेक्ट्रिसिटी कुठून मिळवणार? आणि जर इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली तर त्या नद्यांचा आणि आपल्या हायड्रो डॅमचा आणि हे सगळे टर्बाईन बनवल्याचा फायदा काय? तर अशा प्रकारे आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट समजण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.